यश डुकले. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा करूया सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. महत्वपूर्ण मुकाबला मैदानाच्या आतमध्ये ऑन होतोय. तिसऱ्या फेरीमध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत गोलंदाज जयदीप. पहिला चेंडू उडवलाय सरळ हातामध्ये आहे आकाशच्या आणि पहिल्या चेंडूवर विकेट डाऊन. अविनाश केनीला मात्र परतावं लागेल. पहिल्याच बॉलवर पहिला मोठा धक्का साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा टीमला. वाटाण्याचा गोलगाना रजे उरू नको टना टना रजे उरू नको टना टना पाय घसरून पडल्यावर तुझं बोंबलशील टना टना तुझं बोंबलशील. काय जबरदस्त आपण बघितला या क्लॅश ऑफ द टायटल. आज या क्षणामध्ये ना जबरदस्त मुकाबले होतात आपल्याला बघायला मिळालेत. कारण की आतापर्यंत 2 मॅच मध्ये मनीष तारवी नावाचा बोलबाला जो कॅच सुटला होता तो कॅच नव्हता तर मॅच होता. आणि ते देखील दाखवून दिलं की त्याने काय जबरदस्त कमाल केली. कमाल नाही धमाल केली आहे. आपल्या संघाला विजय मात्र प्राप्त करून दिला. बघा पहिले खेळाडू अविनाश मात्र आले आणि अविनाश गेले. दिवेश आले आता मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनला. छान मात्र क्रिकेट आज रंगलं गेलंय. छान असं खेळ मात्र प्रत्येक खेळाडूने दर्शवला गेलाय. आता या मॅच मध्ये कोणाचा खेळ छान होते ते देखील आपण बघूया. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, ताकद मात्र त्या फटक्यामध्ये जोकायचा होता परंतु ते जमलं नाहीये. गोलंदाज अगदी मात्र आपण बघितलं ना तर जयदीप या गोलंदाजाला आपण बघतोय एक रेग्युलर म्हणजेच काय तर या टीमचा एक हुकमी एक्का म्हणजेच ज्याप्रमाणे नवीन बॉल त्याच्या हातामध्ये आणि नवीन बॉल मध्ये अगदी चांगलं कार्य करत असतो. विकेट टेकर गोलंदाज आहे परंतु या वेळेला जी लाईन थोडीशी खराब बघायला मिळाली आणि ते कारण पाहिलं आपण की वाईट. पहिल्या बॉलवर अगदी आपण बघितलं होतं तर मोठी विकेट त्याने मिळवून देण्याचं कार्य देखील केलं गेलं. अविनाशची विकेट माहिती आहे की या टीमला किती आपण अडचणीमध्ये आणू शकतोय. परंतु इथे आहे ना जयदीपच्या माध्यमातून खास करून आणखीन काही चेंडू असतील ते देखील चांगल्या प्रकारे फेकावे लागतील. कारण की अविनाशची विकेट गेली याचा अर्थ असा नाही की आपण मॅच मध्ये पूर्णपणे कब्जा केलाय. कारण की अनेक असे खेळाडू आहेत या टीम मध्ये त्यांच्याकडे देखील स्ट्रॉंग बॅटिंग आहे आणि त्याचा वापर देखील करताना आपल्याला कदाचित इथे पाहायला मिळते. आता पुढील चेंडू पाहतोय आपण दिवेशसाठी. मिस्टायमिंग शॉट हवेत आहे. स्वतः गोलंदाज पोहोचलेत परंतु झेल कॅरी केला होता परंतु झालाय ड्रॉप. अजित अगदी काहीतरी म्हणतायत की काय झालंय की मी आलो होतो जेलपर्यंत परंतु तुम्ही आलेत म्हणून मी घेतला नाहीये. परंतु इथे कॉलिंग करणं गरजेची बाब होती ते झालं नाहीये. सध्या तरी आपण बघितलं तर 2 संघांच्या दरम्यान हे कशमकश बरं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. एक काटेदार रंगतदार हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की एक टफ कॉन्टेस्ट आहे. कारण की हे टफ कॉन्टेस्ट मध्ये दोन्ही संघ तुल्यवान आहेत, बलवान आहेत आणि पूर्णपणे अति शक्ती आहे ना ती पणाला लावतील ही मॅच जिंकण्यासाठी. कारण की ही मॅच जिंकली तर त्यांना देखील माहिती आहे की आपल्याला एक संधी मिळू शकते या स्पर्धेच्या अंतिम मध्ये जाण्यासाठी. परंतु सध्या तरी आपण बघितलं ना तर सगळ्या संघांना अलर्ट केलंय. कारण की दोन्ही संघ अलर्ट असतील इथून जरी आपण पुढे गेलो तरी आपल्याला देखील सामना हा मोठा करावा लागेल. सध्या तरी स्ट्राईक एंडकडे आपण पाहिलं तर मग जे खेळाडू आहेत सिद्धार्थ बसवत त्याला आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅटर. जयदीप यांच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत फलकावर आलेल्या धावा किती आहेत? 1 विकेट आलेत आणि धावा देखील आहेत 2. पुढील चेंडू पाहतोय आपण लेफ्ट आर्म बॅटर समोरच प्रथमच. यावेळेला आपटून टाकलेला चेंडू त्याला व्यवस्थित त्या बॅटवर घेतलाय, कन्वर्ट केले मोठ्या फटक्यामध्ये. पंचांचा इशारा मिळेल. हा फटका जाईल आरपार. दमदार शानदार फटका म्हणजे षटकार. 6 धावा. थँक्यू. जसं म्हटलं जाते ना नसीब जिनके ऊंचे और मस्त उनके
इम्तियाज उनके भी बडे जबरदस्त होते. डेफिनेटली आपण बघितलं तर यावेळेला इम्तियाज तर मात्र आता द्यावंच लागेल, कारण की एक खेळाडू मात्र लवकर बाद झालाय. या संघाचा पॉवर हाऊस त्यामुळेच आहे ना की आता उर्वरित खेळाडू ना मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. या मैदानावर शॉर्ट ऑफ दी लेंथ चेंडू मिळतोय, म्हणजेच असं म्हटलं ना, छोटी गेंद यानी कि खोटी गेंद, उस खोटी गेंद को बाउंड्री के बाहर पहुंचाया जाता है इस मैदान के अंदर. पुढचा चेंडू, बॅटचं स्पीड चांगलं होतं परंतु बीट करणारा चेंडू होता. इथे कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळते गोलंदाज जयदीपच्या माध्यमातून. फलक आपण बघितलं तर शोभतोय थोडा 8 या आकड्यावर, फक्त तितकाही फार शोभत नाहीये, कारण की अजून सुद्धा आणखीन चांगला शोभवायचं असेल तर येणाऱ्या चेंडूमध्ये चांगल्या प्रकारे मात्र बॅटिंग करावी लागेल. एक सिक्सरने मात्र बाद बनणार नाहीये, कारण की 3 ओव्हरचा गेम आहे आणि ते देखील जाणीव आहे. सध्या तरी आपण पाहतोय. आता पुढचा चेंडू, जयदीप कोठारी सामना करतील. सिद्धार्थ, सुंदर चेंडू होता म्हणून तो मेनगडी फटका सरळ खेळलाय. अक्षय आहे तिकडे, चांगली क्षेत्ररक्षण झाले तिथे आणि व्यवस्थित देखील बॅकअप झाले. बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता सिद्धार्थ यांचा, मनामध्ये नक्कीच बदलावा लागला. का बदलावा लागला? कारण की क्षेत्ररक्षण सुंदर झालं, चांगलं झालं आणि एक षटक मात्र पूर्ण झालाय. पहिलं षटक पूर्ण झालं. फलकावर धावा आपण पाहिलं 1 बाद 9 धावा ह्या देखील पाहायला मिळत आहेत. 2 षटक अजून देखील शिल्लक असतील. बघूया 9ला वेग दिला जाईल का, मग पुढच्या षटकामध्ये मात्र धावफलक वाढला जाईल का, हे देखील पाहूया. सुभाजी लोखंडे आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत टायगर चषक 2025 मध्ये. वेलकम, सुस्वागतम. वेलकम सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. आपण पाहतोय मानाची सन्मानाची अभिमानाची ट्रॉफी म्हणजे टायगर ट्रॉफी, टायगर चषक 2025. तसं म्हटलं जाते ना की सफलता मिलेगी उसे जो चलेगा शाम तक, जीत उसकी होगी जो लढेगा अंजाम तक. डेफिनेटली आपण पाहिलं, अगदी आपण पाहू शकतोय शेवटपर्यंत लढाई, तरच तुम्हाला विजय मिळेल, तरच तुम्हाला संधी मिळेल. 1 ओव्हर कंप्लीट झाले, 9 धावा आल्यात, परंतु 9 धावा थोड्या कमी आहेत. विनाशांचा विकेट गेलाय. आणखीन देखील जवळजवळ 30-35 च्या जास्त, म्हणजे जवळजवळ जितक्या मिळतील तितक्या जास्त घेण्याचा प्रयत्न करतील. आपटून टाकले. यावेळेला हवे चेंडू उंचावलाय, झेल निर्माण. अक्षय खाली झेलच्या आणि हा झेल कलेक्ट केला जातोय. विकेट डाऊन होईल. दुसरा मोठा धक्का परतावा लागेल. डगा उठला सिद्धार्थला आणि सफलता पहिल्याच बॉलवर मिळून देण्याचा कारनामा केलाय गोलंदाजाने. अजय आपल्या संघासाठी सफलता प्राप्त करतोय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. टायगर चषक 2025 मध्ये अगदी आपण पाहतोय मुकाबला एक मोठा पाहायला मिळतोय. तिसऱ्या फेरीमध्ये 2 संघ, एक संघ अगदी आपण बघितला तर राजावली विभागातील, दुसरा संघ वसई विभागातील. म्हणजे दोन्ही संघाचा जर विचार केला ना तर बघ ईस्ट अगेन्स्ट वेस्ट असं म्हणू शकतोय आपण. काय घडलंय? फलंदाज मात्र नक्की चालते झाले. याचाच अर्थ काय? विकेट विकेट आणि विकेट. या ओव्हर मध्ये 2 चेंडूवर 2 विकेट हे लागोपाठ आलेत आणि जे फलंदाज आले होते मैदानाच्या आतमध्ये ते देखील परतले. जयदीप भोईर आले आणि जयदीप भोईर परतले. गन विकेट डाऊन. वेलकम बॅक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अगदी आपण विचार करायचा झाला तर मिस्टर रोहन यावेळेला फटका हवेत खेळलाय. फिल्डर अंडरनेथ. हॅट्रिक पूर्ण होईल का? आणि हो, विकेटची हॅट्रिक पूर्ण झाले. इथे 3 चेंडूवर 3 विकेट आणि महत्वपूर्ण या ओव्हर मध्ये सफलता मिळवण्याचं कार्य केलंय गोलंदाज. अगदी आपण बघितलं, तर ज्याप्रमाणे अजय किरकिरेने
डेफिनेटली अगदी आपण बघितलं तर सध्या तरी विकेटचे हॅट्रिक्स पूर्ण केले अजय किरकेर याने आणि त्यांच्यासाठी दुसरी विकेटची हॅट्रिक शुभेच्छा देखील आल्यात लाकिवलीवरनं खास करून सागरजी नडगे आणि नक्कीच त्यांचे साडू आहेत त्यांच्या माध्यमातून या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि व्हेरी ऑल द बेस्ट पूर्णपणे अगदी आपण बघितलं तर नुसतार मडवीपाडा टीमला देखील शुभेच्छा या फोनच्या माध्यमातून पोहोचवल्या गेल्यात ते देखील जॉईन झालेत या स्पर्धेला म्हणजे लाकिवलीमध्ये देखील ही स्पर्धा पाहिली जाते चर्चा करायची झाली आहे तर सुंदर अशी गोलंदाजी दुसरी विकेटची हॅट्रिक्स पूर्ण केली नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज इन झालेत ऑन साइडला ड्रॉप केलाय आल्या आल्या मात्र आपण पाहिलं परंतु फिल्डर तिथे कमी पडले चेंडू जाईल एका टप्प्याने ओव्हर ऑफ दी रोप मिळतील 4 आणि इथे अखेरीस मात्र विकेटचा दुष्काळ संपला आणि अगदी आपण बघितलं ना की धावांचा दुष्काळ संपला आणि चौकार मात्र इथे आला चौक लॅप सुरू झाला होता तो संपवला कारण की 3 चेंडूवर 3 विकेट नंतर धावा आल्यात आणि तोही देखील आपण बघितला तर चौकार 4 थँक्यू डीजे अगदी आपण बघितलं तर चौकार आले टीमची टोटल थोडी पुढे सरकली गेली आहे 13च्या घरामध्ये नेक्स्ट बॉल पाहतोय आपण अतिशय सुंदर देखना चेंडू अगदी खोल टप्प्यामध्ये हाताळला जातोय ज्याप्रमाणे अगदी आपण बघितलं तर डॉट आणि डॉट मुळे आपण पाहू शकतो की थोडंसं नियंत्रण मात्र बिघडलं गेलंय या षटकामध्ये चेंडू फेकून झालेत ऑलरेडी आपण बघितले तर 5 अंतिमचा चेंडू असेल सुंदर गोलंदाजी विकेट टेकिंग गोलंदाजी 3 विकेट एक चौकार जरूर आलाय परंतु पूर्णपणे ना नुसतार मडवीपाडा टीमने या मॅचवर पंजा कसण्याचा प्रयत्न केलाय यावेळेला पुन्हा एकदा हवे चेंडू फिल्डरची दरकार पण फिल्डरची दरकार नाही मिळाली आणि चेंडू निघून गेला अगदी सीमारेषा बाहेर षटकार 6 धावा काय झालं ना की जवळ 3 विकेट आल्यानंतर एक षटकार आणि चौकार 10 धावा देखील आल्यात तो ज्याप्रमाणे संघर्ष करायला लागतो आणि तो करावाच लागेल असं म्हटलं जात नाही की संघर्ष रडवतो पण आपलाच मात्र इतिहास घडवतो आणि नक्कीच आपण पाहिलं तर संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला इतिहास घडवता देखील येणार नाहीये आता बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत इंगले ब्रदर्स मध्ये अगदी आपण बघितलं तर मग अजित इंगले ज्यांना आपण पाहिलं तर मग इंगले ब्रदर्स स्पोर्ट्स शॉप्स क्रिकेट्स सिरीज म्हणजे यांच्याकडे बॅट शूज बॉल टी शर्ट्स आणि ऑल इज वन क्रिकेटच्या गोष्टी म्हणजे ज्या क्रिकेटच्या गोष्टी असतील ना ज्या हव्या असतील ना तर यांच्याकडे असतात त्या शॉपचे ऑनर म्हणजेच अजित इंगले आणि त्यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर चांगली फिल्डिंग झाली आहे थ्रो अचूक आलाय हो 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 थोडे कमी पडले तिथे ॲज अ विकेट किपरच्या माध्यमातून आपण बघितलं तर आकाश काणे त्यांना आपण पाहिलं न्यूस्टार मडवीपाडा टीमला आपण जवळ 17 जर आता बघितलं ना आपण तर 23-24चा 17 काय धुमाकूळ या संघाने माजवला होता प्रत्येक मैदानावर एक ट्रॉफी त्याने आपल्या घरी नेली आहे आणि ते वर्चस्व परंतु या सीझन मध्ये तो फॉर्म शोधतायत आणि कदाचित आज मात्र तो फॉर्म मात्र दर्शवण्याचा देखील प्रयत्न केलाय सुंदर गोलंदाज होते दरम्यान अगदी आपण पाहिलं या ओव्हर मध्ये अजित इंगळे यांच्या माध्यमातून बघा 3 चेंडू फेकले पाहता आणि 3 मध्ये किती तर फक्त 2 म्हणजे रवींद्र जडेजा या गोलंदाजाला आपण बघितलं ना की आम्ही अगदी कमी वेळेमध्ये जास्त आणि पूर्ण षटक फेकायचे तशा प्रकारची गोलंदाजी उलटाच समोरच्या दिशेने वळवला जातोय चेंडू अगदी आपण बघितला तर फिल्डर आहेत तिकडे एकदा मी येईल दुसऱ्याचा प्रयत्न आणला मनामध्ये परंतु इथे नजर देखील ठेवायला हवी होती परंतु क्रिकेटच्या पटलावर नजर हटी ना तर दुर्घटना घटी आणि तेच झालंय विकेट मात्र मिळेल रनआउटच्या स्वरूपात धक्का आणखीन पूर्ण महत्वपूर्ण लागतोय धक्का क्रमांक 4 आमचे स्कोर सांगतात धक्का क्रमांक 5 ज्याप्रमाणे आपण बघितलं तर इथे आत्ता मग 7व्या क्रमांकावर कुंदन
कुंदनला दनादन करावं लागेल, परंतु ते सध्या तरी नॉन स्ट्राईक इनकडे आहेत. पुढचा चेंडू आपटून टाकलाय, यावेळेला हवेत चेंडू उडलाय, फिल्डर दूर आहेत. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील मिळाली, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील मिळाली. नाराज झाले आकाश. थ्रो कसा यायला हवा होता, एक्युरेट तो आला नाहीये आणि त्यांना माहिती आहे कदाचित आपण जर चेसिंग मध्ये फसलो ना तर मग एक धाव किती महत्वपूर्ण ठरू शकते, कारण की एक धाव चेस करायची आहेत ना, मग 1-2 मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि तेच महत्वपूर्ण असते की क्रिकेटच्या पडल्यावर एक एक धावेला किती महत्व आहे. धावफलक पोहोचले गेले 25च्या घरामध्ये. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू आहे. या चेंडूवर किती धावा येतील, या चेंडूवर धावा जास्त जोडण्याचा प्रयत्न असेल, 30 किंवा 30+. नक्कीच धावा इथे पाहायला मिळतील का? तसं नाही झालंय. पंच मात्र अगदी आपण बघितलं निरीक्षण करतायत आणि काय झालंय तर शेवटच्या बॉलवर मात्र विकेट येईल गोलंदाजाच्या खात्यामध्ये आणि 3 षटकाचा खेळ झालाय पूर्ण. 3 षटकामध्ये धावफलकावर अगदी आपण पाहिल्या तर 25 धावा आणि जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष. जवळ ज्याप्रमाणे अगदी आपण पाहिली आहे ना गोलंदाजी छान राहिली आहे. अविनाशची पहिल्या बॉलवर विकेट आणि त्या विकेटने भरपूर काही हे समीकरण बिघडवलंय, परंतु मॅच आहे ना मित्रांनो, क्रिकेटच्या बदलावर ना एका बाजूला आपण पाहून सांगू शकत नाही की कोणता संघ जिंकेल, कारण की एका बाजूने जरी आपण बघितलं बॅटिंग थोडीशी कमजोर पडली परंतु बॉलिंग कशी केली जाईल, तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग बघितली तर बॅटिंग कशी केली जाईल. क्रिकेटच्या बदलावर या सगळ्या गोष्टींना फार महत्त्व दिलं जात आहे. कशा प्रकारे या धावांचा पाठलाग केला जाईल, कशा प्रकारे या दोन्ही संघांच्या माध्यमातून या मैदानाच्या आतमध्ये खेळ मात्र पेश केला जाईल. प्रत्यक्षात या इनिंगचा धावतं विवरण आपल्यापर्यंत घेऊन येतोय. तत्पूर्वी घेतोय छोटासा डीजे वाला ब्रेक, डीजेला संधी देतोय, गाणं ऐकतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्यापर्यंत धावतं समालोचन घेऊन मी परत जोडतोय. थैंक यू डीजे. ऐसा म्हटला जाता है ना कि ना पूछ मेरी मंजिल कहाँ है, अभी तो यहाँ से सफर का इरादा है, हारेंगे ना हौसला चाहे कुछ भी हो जाए, हमने अपने साथियों से किया हुआ ये वादा है. दरम्यान प्रभाकरजी दिवा साहेबांचं इथे शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम प्रभाकरजी दिवा साहेब. त्यांच्या समवेत कृष्णाजी भोईर त्यांचं देखील शुभागमन आणि सुभाषजी लोखंडे देखील इथे उपस्थित आहेत. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आणि या पाहुण्यांचं पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये टायगर चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. टायगर ट्रॉफी 2025 चा हा अनलिमिटेड हंगामा, नक्कीच हंगाम अगदी आपण पाहिलं तर हे गाजवणार कोण, 2025 आपल्या नावावर करणार कोण, हे चषक या चषकावर नाव कोरणार कोण, प्रश्न भरपूर आहेत मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देखील हवंय, आम्हाला देखील हवंय आणि सर्वांना हवंय, परंतु या प्रश्नाचं उत्तर मिळेल येणाऱ्या 2 दिवसानंतर. परंतु सध्या तर त्याच्यासाठी दावेदारी कोणाची आहे, पहिल्या दिवसामध्ये आपण बघितली ना बेलकडी संघाने, सिद्धिविनायक बेलकडी संघाने दिली आहे, परंतु आजच्या दिवसामध्ये कोणती संघाच्या माध्यमातून दावेदारी मिळते. पंचांचा इशारा, यस लेट्स प्ले. पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅकवर, रोहन. पहिला चेंडू अगदी आपण बघितला तर ज्याप्रमाणे अपील केली होती आणि पंचांनी निरीक्षण केलं की ज्याप्रमाणे ज्या अपीलीमध्ये जो उत्साह का दिसला होता ना, चेंडू बाउन्स झाल्यानंतर कॅपला मात्र स्पर्श करून गेला आणि तिथे अपील केली होती, परंतु निरीक्षण केलं पंच आणि त्याने सांगितलं की इथे अलर्ट राहावं लागेल, 26 धावा देखील तितक्या सोप्या नाही होणार आहे, कारण की या धावा देखील छान आहेत. फटका खेचलाय फाईन क्षेत्रामध्ये, फिल्डर आहेत लांब. ओ हो 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 हो, काय झालंय काय झालंय, थोडस अगदी आपण बघितलं होतं, अंदाज चुकीचा ठरला होता, परंतु तिथे मात्र मिळतील धावा, 2 धावा.
चेंडू फेकून झाले 2 धावा फलकावर लागल्यात. 26चं लक्ष पूर्ण करायचं आहे आणि ज्याप्रमाणे नुस्टार मडवीपाडा ह्या धावा कशा प्रकारे पूर्ण करते. अक्षय आणि आकाश डबल एक. हे फॅक्टर खूप महत्वाचा आहे या संघासाठी. जेव्हा चालतंय ना तेव्हा नुसतं चालत नाही तर सीनातान चालतंय. हे अनेक वेळा कारनामे केलेत. साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा वसई हा संघ या 26 धावा डिफेंड करण्यामध्ये इथे यशस्वी होईल का. तर डिफेंड करायचे असतील ना तर मग फलंदाजीला रोखावं लागेल. शफल झाले ऑफस्टंपच्या बाहेर. एक माइंडसेट शॉट आहे तो खेळण्याचा प्रयत्न. रोहन मात्र आपण बघितले तर त्यांचा सराव भरपूर चांगला आहे. छान गोलंदाजी केली आहे कारण की एक सटीक रणनीती एक सटीक गेम प्लॅनिंग आणि एका रेषेमध्ये गोलंदाजी करताना हे देखील आपल्याला पाहायला मिळाले आतापर्यंत. ऑफस्टंपच्या बाहेर अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू झालाय सरळ विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये. अविनाश किने अगदी आपण पाहिले त्यांना माहिती आहे की या मॅच वर आपण पकड बनवू शकतोय. पहिल्या ओव्हरला अगदी चांगल्या रीतीने हाताळायचं आहे आणि ते सध्या तरी कार्य करत असताना रोहन नावाचा गोलंदाज आवोगणारी गोलंदाजी करतोय. आता पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये हाताळला जातोय. ज्याप्रमाणे अगदी आपण बघितलं तर इथे डिमांड केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची वाईट साठी. रिव्ह्यू घेतलाय आणि रिव्ह्यू मात्र जो आहे ना त्याचा योग्य रीतीने वापर होतोय की नाहीये बघूया. की मग पहिल्याच ओव्हर मध्ये तो रिव्ह्यू समाप्त होतोय. आमचे तिसरे पंच आता येतील. तिसरे पंच आले आणि तिसऱ्या पंचाने निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं द्वंद्व चित्र साफ केलंय. दूध का दूध पाणी का पाणी. वाईट चेंडू. एक्स्ट्रा मात्र इथे मिळेल. तुमची टोटल झाली आहे. अगदी आपण यावेळेस आपण पाहू शकतोय आता काय घडलंय. फटका चांगला खेचला जातोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. काय झालंय लक्ष नव्हतं आणि लक्ष मात्र नक्कीच आपण पाहू शकतो तर कुठे होतं. आणि इथे आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न. एक चांगला खेळाडू आकाश नाराज निराश मनाने मात्र परतताना पाहायला मिळतोय आणि पहिला मोठा धक्का मात्र आपण पाहिला नुस्टार मडवीपाडा टीमला मैदानाच्या मध्ये लागतोय. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. अगदी आपण बघितलं फलकावर लागलेल्या धावा फक्त आणि फक्त 4. त्यामुळेच आपण पाहू शकतो की कुठेतरी अडचण थोडी मोठी झालेली आहे. जसं म्हटलं जाते ना की पानी में तस्वीर बना सकते हो तुम, पहाड़ से सड़क निकाल सकते हो तुम, वो कायर है तो मुश्किलों से डरते हो लेकिन आप तो वो बहादुर इंसान हो लेकिन जो चाहे तो ऐसी तकदीर बना सकते हो तुम. क्या बात है. नजाकत दर्शवले गेले विशालने. धावा मात्र आल्यात आणखीन मिळतील. चांगल्या प्रकारे विकेटच्या मध्ये दौड मात्र लगावली आहे आणि पाहता पाहता 3 धावा जोडल्या तर गेल्या. हॅलो 3 धावा तर जोडल्यात. अगदी आपण बघितलं तर मग पंचांनी देखील निरीक्षण केलं. चेक करायला सांगितलंय तर चेक तर करूया आपण. मग कॅमेऱ्याची मदत घेऊया. तीन तर धावा जोडल्यात का बाउंड्री आहे की नाही ते देखील चेक केलं जात आहे या क्षणाला. म्हणजेच का एक एक धाव देखील अमूल्य रत्नासारखी आहे. अमूल्य रत्न कसं असतं ना महाग आणि ते नाहीये. इज ओके. हा नक्कीच जो आपण बघितलं भिंत आहे त्याच्या वर लागला तर चौकार आहे आणि पत्र्याच्या वर लागला तर मग आपण पाहू शकतो मग षटकार आहे. आणि जर खाली असेल तर काही नाही आणि ते चित्र आपल्याला बघायला मिळाले. टीमची टोटल झाली आहे 7. म्हणजेच काय तर 19 हवे आहेत. 12 चेंडू 19 हव्यांची गरज.
बॉलिंग ट्रॅकवर आता येतात सिद्धार्थ. विशाल इंग्लिश स्ट्राईक एंडकडे. पहिला चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न. टॉप एट लागलाय. चेंडू पाहिला आपण फाईनल क्षेत्रामध्ये. एक मिळाली आहे. हो आता फील्ड सेट केलंय कारण की जाणीव आहे सध्या तरी धावा या मागच्या दिशेने भरपूर येत आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र फील्ड सेट अप केलेली आहे. सध्या चर्चा करायची झाली ना तर मग विशाल आणि अक्षय या जोडीकडे आपण पाहणार आहोत कारण की ही जोडी आत्ता या मॅच मध्ये आहे ना आपल्या संघाला थोडस पुढे कसं आणतंय कारण की थोडी फसलेली पाहायला मी ती टीम. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता यावेळेस आपण बघू शकतोय आणि पंच सांगतात की बॉडीचा वेध घेऊन हा चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी आपण पाहिलं तर जवळ चर्चा करतायत पुन्हा एकदा. स्ट्राईक पंचांनी सांगितलं स्क्वेअर लेग पंच मात्र इथे इंटरेस्ट आहेत. चर्चा करतायत एका गोष्टीवर कारण की हा मोमेंट काय आहे त्यांनी ओळखलंय निरीक्षण केलंय. थोडस चर्चा सत्र रंगलं गेलं आणि त्यानंतर फलंदाज बाद. विकेट डाऊन होईल कारण की ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं जी अपील केली होती आणि अपील मात्र मग ग्राह्य धरली गेली आहे. चर्चा करून मात्र होतंय त्या निर्णयावर अंमलबजावणी केली आहे आणि निर्णय आला की फलंदाज असेल बाद. बघा थोडी आता मॅच न फसली आहे. का फसली आहे कारण की या संघाचे दोन खेळाडू आपण या संघ हॅलो या संघाचे दोन खेळाडू आहेत ना जे खेळाडू आपण बघितले स्टार खेळाडू जे ओपनिंग स्टार्ट ज्या प्रमाणे करून देत आहेत ना खूप सुंदर चांगला ते बाद झालेत. ज्यामध्ये थोडीशी निराशजनक कामगिरी आकाशांची राहिली. त्यानंतर अक्षय सुद्धा नुकतेच बाद झालेत. आता सर्वस्व जबाबदारी आहे ना या संघाची विशाल इंगलेवर. विशाल गेम चेंजर प्लेयर आहेत आणि त्यांना गेम चेंज करावा लागेलच कारण की येणारे चेंडू असतील आता 10 आणि 10 मध्ये 18 धावा हे समीकरण आहे. एक गणित आहे बघा. आता गणित शाळेमध्ये जर पेपर असेल गणित सोडवायचं असेल तर तुम्हाला सूत्रपाठ असली ना तर तो पेपर सोपा जातोय. परंतु आता या गणिताचं मात्र सूत्र कोण हाती घेईल आणि हा पेपर कोण सोडवेल आणि कोण पास होते ते देखील पाहूया. नवीन आलेले बॅटर आल्या मोठा फटका खेचलाय. अगदी चांगला फटका आहे परंतु फिल्डरची दाद द्यावी लागेल. चेंडू लाडवण्यामध्ये सफल झालेत. धावा मिळाल्या 2. तिसऱ्या धावेचा चेंडूची वेग आली आहे. धोका होता परंतु अतिशय वेगाने ही तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे आणि 3 धावा मिळाल्यात आणि 3 धावेने टीमची टोटल मात्र वाढली गेली आहे 11 या आकड्यावर. 11 रन स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. 11 धावा करत असताना देखील भरपूर मेहनत मशक्कत करावी लागले. 2 गडी गमावलेत मौल्यवान परंतु त्या 2 गड्यानंतर विशाल या खेळाडूकडून एक चांगल्या पारीची अपेक्षा. पुढचा चेंडू पाहतोय आपण. पुढे स्टेप आउट केलेला फटका हवेत आहे. पाहतोय आपण डिस्टन्स कव्हर होईल का. ओ हो हो इथे घडलंय काय. हातातला कॅच मात्र निसटलाय आणि हा कॅच नसेल तर मॅच असेल हे आत्ताच सांगून ठेवतोय. का ठेवतोय तर नक्कीच कारण की या कॅचने मात्र आपण पाहू शकतोय ना तो खेळाडू आहे तो पूर्णपणे या मॅचला एका हाताने पूर्णपणे पलटू शकतोय बदलू शकतोय. मात्र त्याला दिलेलं जीवनदान आणि येणाऱ्या क्षणामध्ये पडणारे तुम्हाला महागात. टीमची टोटल 17. अगदी हा वेगवान चेंडू अगदी पाहायला मिळाला. धाव फलकावर आपण बघितलं तर 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 5. 7 चेंडू आणि 9. बघा एक मोठा फटका जी कॅच होती
ऑलमोस्ट मात्र गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट यायला हवी होती. आता काय घडलंय पुन्हा एकदा आपण पाहू शकतोय. एक संधी मिळाली. हे विशाल अगदी आपण बघतोय ना तर नशीब घेऊन आले आतापर्यंत या इनिंग मध्ये. सध्या तरी चर्चा केली आपण एका धावेने टीमची टोटल वाढली गेली आहे 18 या आकड्यावर. आदरणीय सन्माननीय राजेशजी भुयाल साहेबांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत प्रवीणजी जाधव साहेबांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम सहर्ष स्वागत असेल साहेब. आणि आपणास नम्र विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. आणि नक्कीच या सामन्याचा या स्पर्धेचा आमच्या अतिथी कक्षातून मन मुराद आनंद लुटा. आणि नम्र विनंती करतो की प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. सन्माननीय राजेशजी भुयाल साहेब आणि प्रवीणजी जाधव साहेब नक्कीच आपणास विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. आणि आपलं पुन्हा एकदा मी सहर्ष मनपूर्वक स्वागत करताय. बघा फलकावर 18 धावा झालेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. त्या धावा चेस करायच्या 26 आणि 26 धावा चेस करत असताना थोडासा अडथळा निर्माण झाला होता. परंतु एक खराब क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळाला. कॅच मात्र तिकडे सुटली गेली, षटकारमध्ये कन्वर्ट झाली आणि त्यामुळेच एक उमेदची किरण मात्र निर्माण झाली. आत्ता 6 चेंडू आणि 8 धावा. 6 मध्ये 8. आता जर जवळजवळ आपण बघितलं ना सध्या तरी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये असे भरपूर कारनामे झाले. 6 मध्ये 8 आता धावा देखील चेस होताना पाहायला मिळालेल्या नाही आहेत. रिसेंटली आपण बघितल्या तर स्पर्धा झाल्यात. सध्या तरी आपण जयहनुमान चषकामध्ये देखील झाला होता तो कारनामा या मैदानामध्ये होईल का. कालच्याच म्हणजे जवळजवळ मैदानावर म्हणजेच वापाण्याच्या मैदानावर देखील तो कारनामा 6 मध्ये 4 डिफेंड झाल्या. म्हणजे क्रिकेटच्या बदल्यावर काय होऊ शकतंय. स्टेप मारून खेळलेला फटका, क्रॅकिंग शॉट, वन शॉट. स्वागत केलंय अविनाश केनेचं विशाल इंगलेने. आणि मी आधीच म्हटलं होतं की हा कॅच नाही तर हा मॅच आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग शॉट, चौकार, 4 धावा. थँक्यू डेझे. बघा समीकरण अगदी सहज सोपं केलंय. 4 धाव्यांची गरज आता. अविनाश पुढचा चेंडू हलक्या हाताने बॅक टू द बॉलर. ओ हो हो, इथे काय घडलंय. खेळाडू नॉन स्ट्राईक यांचे अगदी लवकर निघाले आणि त्याचा फायदा झाला. हातामध्ये चेंडू आला आणि अगदी यष्ट्यांवर सहज लावला. फलंदाज झालाय बाद. पंकज बॅक टू द पॅव्हलियन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बघा एक डॉट चेंडू. पुन्हा एकदा समीकरण 4 मध्ये 4. हलक्या हाताने सॉफ्ट हँड मनगडी पटका. एक मात्र धाव मिळेल. चेंडूला वळवलंय, दिशा दिली आहे. सेन्सिबल क्रिकेट अगदी पाहिलं आपण तर विशालने इथे दर्शवलं गेलंय. आणि एक स्मार्ट क्रिकेटर आहे कारण की त्याला माहिती आहे की यावेळेला शक्तीपेक्षा आपण युक्तीचा वापर करून घेऊया. आपल्या डगआउट मध्ये आता भरोशाचे खेळाडू राहिले नाहीत. भरोसा फक्त माझ्यावर आहे आणि तो भरोसा मात्र मी गमावणार नाही तर कमावणार आहे. आणि हे दर्शवत असताना 2 धावा जोडल्या टीमच्या टोटल मध्ये. 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. नुस्तान मडवीपाडा टीम आतापर्यंत आपण पाहिलं तर थोडस स्ट्रगल केलं होतं परंतु तो स्ट्रगलीचा काळ मात्र संपवला विशाल इंगलेनं. सुंदर फटकेबाजी. यावेळेला लेटकटचा फटका. धाव मात्र 1 पॉइंटला खेळाडू आहेत. सहज मात्र पूर्ण झाली आहे. आता काय तर डोळ्याच्या समोर हे चित्र आहे की 2 चेंडू आणि 1 धाव. हा चेंडू असेल महत्वपूर्ण. या चेंडूवर जर 1 धाव रोखली तर कदाचित हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण होऊ शकतोय. हा बॉल आहे ना भरपूर निर्णायक ठरेल. आणि जर न्यूस्टार मडवीपाड्या टीमने या बॉलवर मॅच फिनिश केली तर मग एन्जॉय, दुसरं काही नाही. तर पुढच्या दिशेने वाटचाल होते त्यांची. परंतु हा बॉल आहे ना आज करून कशा प्रकारे फेकला जाईल आणि रिझल्ट काय असतो या बॉलचा ते पाहूया आपण. हो काय झालं आणि तेच म्हणत होतं की या बॉलचा रिझल्ट काय असेल. रिझल्ट आला जो हवा होता ना तोच. काय म्हटलं होतं की याच्यासाठीच म्हटलं होतं की जर तो बॉल डॉट आला तर मग काय घडेल काय घडेल. आणि इथे आपण पाहू शकतोय तर एका धावेची गरज
आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर बघ पंचांनी सांगितले की इकडे फलंदाज देखील आहे बाद. नक्की काय झालंय. तेच आपण बघितलं की क्षमा मागितले कारण हातामध्ये जर डॉट चेंडू फिनिश होत आहे मग धाव घेण्याचा प्रश्नच येत नाहीये. आता पाहिली आपण एक चेंडू आणि एका धावेची गरज. सामना कोणता संघ जिंकेल. आता घडलंय का. विकेट 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 आणि सामना जिंकला गेलाय. साईनाथ स्पोर्ट्स नवीन बडा संघाने 2 चेंडू मध्ये एक धाव झाली नाहीये. हताश निराश आणि नाराज न्यू स्टार मडीपाडा टीम पाहायला मिळते. विशाल आपण पाहिला नॉन स्ट्राईक कडे उभा राहिला आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय त्याचा फायदा मात्र आपण पाहिला मिळाला तो म्हणजेच साईनाथ स्पोर्ट्स टीमला. आणि विजयाच्या छायेतला मॅच मात्र आपण पाहिला तर पराभवामध्ये कन्वर्ट केला. अगदी आपण बघितलं जो संघ असा वाटला होता की अगदी अगदी सहज मॅच जिंकून जाईल आणि म्हणूनच पाहिला. पण तर या मॅच मध्ये आपण बघू शकतोय गेम चेंजर खेळाडू मॅन ऑफ द मॅच आपण देऊया ज्या खेळाडूला अविनाश